रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता त्रिशूचे फक्त 2-3 दिवस स्कूल बाकी, इतका आनंद होतोय. कधी एकदाच्या तिला सुट्ट्या लागतात, मी माझी निवांत उठेल असं झालंय मला. कारण तिच्यासाठी उठावंच लागतं. माझा अजिबात डोळा खुलत नाही, कारण मला रात्री एडिटिंगला त्याला भरपूर टाईम लागून जातो आणि त्यामुळे लेट झोपणं होतं, तर सकाळी उठूच वाटत नाही. पण मग रोजच त्रिशूच्या पप्पांना कसं काय सांगायचं, तुम्ही आवरून द्या, ते पण काय म्हणतील, बाई तू कशासाठी. मग मग मी उठली, तिचं आवरलं, तिला स्कूलला पाठवलं. त्यानंतर कानाला ब्रेकफास्ट, औषधं वगैरे दिलं, त्याला झोपी लावलं आणि म्हटलं स्वतःचं जरासं आवरू. तर आता आवरलं. माझे केस पण खूप जास्त तेलकट झाले, पण सर्दीमुळे धुता पण येत नाही त्यांना. नवरात्रीत एवढा गॅप गेला, त्यानंतर माझा व्यायाम पण बंद झाला आणि ओवा जिऱ्याचं पाणी पण बंद झालं. एकदम असं हेवीपणा येतो मला. व्यायाम चालू राहिला की बरं वाटतं, असं हलकं फुलकं. पण आता परत सुरू करायला परत अंग दुखेल माझं, म्हणून माझी हिंमतच लागत नाही. थोडा वेळच मेकअप वगैरे करायला घेतला, लगे भाऊच्या पोटात दुखलं. भाऊ पण उठला, म्हटलं जाऊ दे आता, चला खालीच जाऊया. खाली जायला निघाली तर माझ्या दरवाजाच्या बाहेर अशी मोठी पाल होती जिन्यात. मला तर हिंमतच लागत नव्हती खाली जाण्याची. मला पाल बघितली ना, माझ्या खूप जास्त अंगाला काटा यायला लागतं. मला भीती वाटते त्या पालीची, असं वाटतं माझ्या अंगावर झडप घेते का काय. तर मला जाऊच वाटत नव्हतं. मग पप्पांना बोलवलं. पप्पांना म्हटलं तुम्ही यावरती, तिला हाकला, त्याशिवाय मी निघू शकत नाही. बिचारे पप्पा आले, तिला हाकललं. मग मी आता खाली जाऊ शकेल. अटकेत बिटकेत मरून जाईल मी तर दरवाजा. चल आता एवढं जास्त नाही राहू बाई माणसाने. अहो ए पा अशी आली असती, मी तिची हल्ली असती ना, मी एवढी घाबरली असती ना, पोरगा बिरगा हातातून सोडून दिलं असतं. चालेल बघ गच्च्या कुठली पार. खाली आलो, दुपारचे जेवण वगैरे झाले. मग दुपारी काही कामं नव्हते, तर मम्मी मस्त कपाटावरच बसल्या होत्या त्यांचं. मग म्हटलं चला आपण पण मुहूर्त लावूनच घ्यावा, कपाटावरून घ्यावा, कारण माझं कधीची हिंमतच लागत नव्हती कपाट आवरायला. बाकी सर्व आवरून झालं होतं. नवरात्रीत सर्व कपडे नुसते घालून गोळा करून फेकून दिलेले होते मी इकडं तिकडं. तर आता आवरून घेतलं फायनली. बराच वेळ लागून जातो मला. बाकीच्यांचं आवरलं गेलं होतं, शुभूचं, मुलांचं, फक्त माझं बाकी होतं. माझे कपडे आवरायला माझी हिंमतच लागत नाही. कपडे जास्त ठेवायला जागा कमी, त्यामुळे ना प्रॉब्लेम होऊन जातो. तर आता आवरूनच घेते म्हटलं. त्रिशू पण नव्हती आलेली अजून. ती आली की परत कहर असतो. कानात तर येतच होता मध्ये मध्ये लुडबुड करायला. त्याला म्हटलं तिकडे जा, आजीकडे, तिकडे त्रास द्या आजीला, मला नको देऊ. मस्त गाणे लावून दिले. त्यानंतर बहिणींना कॉल केला. कॉन्फरन्स कॉल 1-1.5 तास चालला. त्यात एवढा टाईमपास झाला ना माझा. माझे कपडे पण आवरले गेले. त्यानंतर बी बराच वेळ मी बोलत बसले त्यांच्याशी. तर दुपार माझी पूर्ण त्यांच्याशी बोलण्यातच गेली. त्यानंतर सायंकाळी चहा वगैरे झाला, कानाला खाऊ पिऊ घातला आणि मम्मी पप्पा कानाला घेऊन गावात गेले होते त्याच्या कटिंगसाठी. त्रिशू खूप जास्त त्यांच्या मागे लागली होती. तिला म्हटलं तू नको जाऊ, आपण मस्त रील वगैरे काढू. तर तिला त्या नावाने मी थांबवलं होतं. म्हटलं आता हिला थांबवलं तर आता रील काढावीच लागेल, नाही तर हे नेक्स्ट टाईम माझं ऐकणार नाही. मग आम्ही अशी रील काढत बसलो. आता तुम्हाला आमचे रिटेक दाखवते. BTS. A for B for C for रडू नको बाळा. मी पाणीला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. तर असा रील शूट केला होता. याला एडिट करून मी इंस्टाग्रामच्या मेन पेजला टाकलेला आहे. मम्मी पप्पा आले. कानाला आणि त्रिशूला मस्त सँडेल आणली होती मॅचिंग. पण पहिले मम्मीने मजाक केला की त्यांच्यासाठी मी स्वतःसाठी आणलंय. तर मग त्रिशूला आला राग, मला का बरं नाही आणलं. मग त्रिशूनं डायरेक्ट बॉक्स फेकून दिला. मग आम्ही तिला खरं सांगितलं, अगं बाई तुझेच होते त्यात. बाई ती रागीट आहे आमची. तो काना कसं शांतपणा करू राहिला. अगं तू लहान भाऊलाच आणलंय ना, खोटं बोलली आजी, स्वतःला आणलंय, लगेच दिलं फेकून. कानू किती छान दिसतोय माझा बोके. वाव. हा काय कापून दिलं.
असे घेतले तर मागे हिला एक टाकला हरून सारखेच घेतले का सारखेच घेतले कानू वाव किती छान आता आंघोळ त्याला नाही आवडत बुट इरिटेट होता त्याला ए मला दे एक सँडल आवडते त्याला ए, घाल ना कानू वाव कानू किती छान दिसतंय नाही म्हणतो तू एक मिनिट थांब ना बुरजायचे हिला तर चपला अजून उलटे सुलटे समजत नाही कर अशी सेम अशातली त्रिशूला घेतली ती एक हरवून टाकली एकच आहे एवढा नाही काढायचं ती बेल्ट पूर्ण थोडा ढिल्ला करायचा वाव मॅचिंग मॅचिंग दोघांना आता नाही भांडायचं दोघांनी त्रिशूची नाही घालायची बरं का तू आता चालला तो बायवाला आंघोळ करायची जाय माझी ती बाबाने मला आणली नाही मी बोलली ते का जाताना मला पण कॅडबरी आणा म्हणजे असं मला पाहिजे होती पण बोलली ती का तोंडावर आलं होतं का असं किती काय सांगणार होती अय चल कानू ननम करून घे अंडू खाऊन घे नाही ग माझी सांगाव हिला दिली ना तुला नाही मला आणली खाऊ दे म्हटली ना भेटले ना खाय ग खाय ना देतोय ना तो खाय ना तो नाही देणार तुला शाकट आहे दिलं का गबरे ते काही नाही कामाचं हे दे तिला शानीला हे नको खायला खाय ना कुठं पळती इकडे तू खा का ना नंतर तू खा लाडू आहे ना पोरं एवढे शाने अंड्यातलं पांढरं खाऊन घेतात आणि पिवळं अजिबात खात नाही दोघांना आवडत नाही. त्यानंतर सायंकाळी स्वयंपाक केला छोलेची भाजी भात पोळी आणि त्यानंतर अचानक कळलं मला सायंकाळी की मम्मी पप्पा पण आलेले आहेत वणीला दवाखान्यात दिदीच्या बेबीला घेऊन. तर मग दिदीसाठी मुगडाळची खिचडी बनवायचीच होती कारण तिचा टाईम असतो बाळंतीणबाईचा. तर मग मम्मी पप्पांना म्हटलं तुम्ही पण येऊनच जाता तिला करणार आहे तर मग तुम्ही पण जेवूनच जा. मग त्यांच्यासाठी परत वाढवा केला मी भाजी एक एक्स्ट्रा केली पोळ्या वाढवल्या आणि भात होता ऑलरेडी मुगडाळची खिचडी लावली मग. आणि त्यामुळे माझं बरंच मग सायंकाळी याच्यातच गेली ऑलरेडी माझा स्वयंपाक झालेला होता आणि त्यानंतर मग परत सगळा स्वयंपाक वाढवला त्यानंतर खीर पण बनवली मी. तर असा माझा स्वयंपाक वगैरे चालू होता सायंकाळचा. ती मग काम करतील कानू दीदी तुझी बाऊला बी घेऊन आली पाहिजे. हे तुला माऊनेच घेऊन दिलेलं आहे ना हे माऊने घेऊन दिलेलं आहे का या माऊने कानाला पाहायला आली ती तेव्हा घेऊन आली ती. मोठी झाली की त्याच्यामध्ये खेळायला मोठी झाली की तुझ्यामध्ये खेळायला ती तुझी बहीण राहील ना ती. तिला आवडते पण मनापासून दुपारी विचारत होती ना अगं बाई हो बापले अरे बापले हो काय झालं डासांची अगरबत्ती हो हो आवडते तुला दीदीला वाढून दिलं तिला मुगडाळची खिचडीच केली होती. त्यानंतर मम्मी पप्पाला पण वाढून दिलं. त्यांचे जेवण वगैरे झाले मस्त आरामात. मम्मी तोपर्यंत बेबीला बघत होत्या. मग
काय आहे? टिक्का आहे, टिक्का टिक्का. बाला आहे ना? बस बस बाला आहे, नको. जाऊ का आम्ही? जाऊ फक्त का? बाला आहे जाऊ. जाऊ का आम्ही? जाऊ का आम्ही? जाऊ? काय काय बस चला आता निघा. नाही म्हणतो ना तो. जाऊ नको. काय काय ती काय वस्तू आहे का काय रडायला लागली रे. हे पण दे. काय आता दिवाळीला तू ये दिवाळीला या स्वतःच बाळ येतो तू स्वतःच बाळाचे अजून. तुम्ही नका घेतो, येणार नाही आमच्याकडे पप्पा नंतर. चालले का मग तुला जायचं? कुठं गेली त्रिशा? नाही आली त्रिशू. काय ग काय बरं एवढं? बाय कर, बाय कर, बाय. ते पुढचे लाईट असं वाटतं पोलीस गाडी का? हा. 2 to the 4, 2 to the 6, 2 1 2. 2 and the 2, 2 to the 4, 2 to the 6, 2 3 जा 6, हा 2 4 जा 8. मम्मी पप्पा गेले, त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले, भांडे आवरून झाले. त्यानंतर त्रिशूचा अभ्यास घेत बसली, कारण तिची एक्झाम चालू आहे. तर ओरल एक्झाम घेत होती मी तिची. तर बाई माझंच डोकं डायक आउट करत होती. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. 3 1 3 3 1 3, 3 2 जा 6, 3 2 8, 3 3 3 जा 9 9, 3 3 9, 3 3